Welcome to today's podcast. Podcast नाही हा. This is Tuesday. Unfiltered गप्पा on Tuesday. आणि आज आमच्याबरोबर आलेले आहेत वैष्णवी मॅडम, ज्यांचा मूड थोडासा चांगला नाही आहे, बट तरी ते शूट करतात. जे आम्ही आय थिंक कुठल्या तरी ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलं होतं ना आपण, काही झालं तरी यूट्यूब आपलं बाळ आहे. सो आपल्याला किती राग आला, आपण किती सॅड असलो तरी यूट्यूबसाठी आपण ते करायचं आहे. आजचा व्हिडिओची सुरुवात मी करत आहे, पण वैष्णवीला बडबड राहणार नाही हे मला माहिती आहे. ती बडबड करायला चालू करेल. बघा हळूहळू येत आहे आता बाहेर. सो चला वैष्णवी मॅडम, घ्या आजचा मुद्दा बोलायला. पहिलं तर आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही आत्ता जिमच्या कपड्यांमध्ये, कारण जिमला जायचं आहे. सो येस, थोड्याशा जिमच्या गोष्टी आम्ही करताना दिसलो तर येस, प्लीज डोंट माइंड. ओके 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 ओके. मलाच कांटाळी बसले. घ्या वैष्णवी मॅडम बोलायला. नाही, ते मौन व्रतचा ब्लॉग नंतर येणार आहे, टाकू त्याच्यावर. घे बच्ची, सांग चल. ठीक आहे, सो घे ना बच्ची बोलायला. तू काय बोलणार होते? लाईफ आफ्टर मॅरेज तुला काय म्हणणार? काशी आणि लग्न करू नका असं म्हणते गाडी. पाडव तुला पेपर. अगं चिठ्ठ्या वाढवलं, लव्ह लेटर्स. बोल ना बच्ची, मला नाही जास्त बोलतायत. बघ आता 1 minute 40 seconds मी बोललेलो आहे. लाईफ आफ्टर मॅरेज. हे बघा, लाईफ आफ्टर मॅरेज. आणि लाईफ आफ्टर मॅरेज जर तुम्हाला वाटत असेल की नवऱ्याला सॉरी बोलावं लागतं, तर तसं नाहीये. आजकालची जनरेशन अशी झाली की बिचाऱ्या मुलांना जमतच नाही सॉरी बोलायला. सॉरी काय असतं ह्या वर्डचा त्यांना अर्थच माहिती नाही. त्यांना शिकवलेलंच नसतं की जीभ कशी वळवायची सॉरी बोलायला. त्याच्यामुळे मुलींनाच सॉरी बोलावं लागतं, है ना. सो लाईफ आफ्टर मॅरेजचा मुद्दा पहिला मुद्दा चालू होता आहे की सॉरी कसं बोलायला शिकवायचं आहे. लेट्स गो. चला मॅडम शिकवा. मी किती डिसाईड केलं तरी तू नाही सॉरी बोलणार ना. तुझं काहीच बघ, आता मी आलोच होतो सॉरी बोलायला. पण मी बोलल्यावरती तू सॉरी बोलला तर त्याचा अर्थ नाही राहत. नाही, पण तू बोलायच्या आधीच मी आलो. नाही, जर मी बोलले की तू सॉरी बोलत नाही आणि मग येऊन जर तू सॉरी बोलला तर त्या सॉरीची व्हॅल्यू इज 0. हा, सो आजचा दुसरा मुद्दा असा आहे की जर काय आपल्याला सॉरी म्हणायची इच्छा असेल तर आपण पहिलेच जाऊन सॉरी म्हणायचं. आपण मुद्दा उचलूया की लग्नानंतरून मुलांच्या आयुष्यात किंवा मुलींच्या आयुष्यामध्ये काय बदल होतो. तिथे जरा फ्रेम मध्ये थोडस. मी फ्रेम मध्येच, मी हल्लीच नाही. अगं मी थोडस म्हणजे मी सेंटर होतो आणि तू नव्हते. सो येस, आपण डिस्कस करणार होतो की लग्नानंतर मुलाच्या आयुष्यात आणि मुलीच्या आयुष्यात काय चेंजेस होतात. तर बिकॉज आता वैष्णवीचं मौन व्रत आहे आत्ता तात्पुरता. सो पहिले मी माझ्या ह्याच्यापासून सुरुवात करतो, ठीक आहे. सो लग्नाच्या आधीचं आयुष्य माझं जरा म्हणजे एकटं होतं. काही नव्हतं. काही तुझं सुंदर आयुष्य होतं. एक नंबरचं डल आयुष्य होतं तुझं. तुझ्या आयुष्यात मी रंग टाकला. अँड आय डोंट इवन वॉन्ट क्रेडिट्स. ओके, पण मी बोलतोय, पण तू जर प्रिटेंड करतो ना माझं आयुष्य काही नव्हतं. मी तेच बोलतोय. सो माझं आयुष्य थोडंसं ब्लॅक होतं. मी ब्लॅक कलरचे कपडे घालायचं, हे करायचं ते करायचं, घरातच बसायचो, गेमिंग करायचं. त्याच्यावरती अख्खं 20 मिनिटं बोलून झालं. ते रिपीट नको करू. सारांश देतोय ना की माझं आयुष्य तसं होतं, एकदम डल टाईप्स होतं एकदम. पण जसं माझ्या आयुष्यात वैष्णवी आली, सो वैष्णवीमुळे मी कलरवाले कपडे घालायला लागलो, थोडंसं बाहेर फिरायला लागलो, 4 लोकांमध्ये जायला लागलो, आणि अजून काय ट्रिप वगैरे प्लॅन करायला लागलो. प्लॅन म्हणजे सॉरी, प्लॅन तू करायला लागले. पैसे ठीक आहे. मी बाहेर जायला लागलो ह्याच्याबरोबर. मी बाहेर जायला हा एक प्लॅन करते, तुला बाहेर जायचं, यू लुक आफ्टर. हा एक मेजर माझ्या आयुष्यातला एक चेंज होता की मी ह्याच्याबरोबर ट्रिप्सला बाहेर जायला लागलो. थँक्यू. तुमचा मला तू कंपनी दिली, खूप मोठी गोष्ट होती. नेक्स्ट टाइम पर्सनली मेक शुअर की मी सोलो जाते. ओके, ठीक आहे, चालेल. आणि दुसरं अजून असं पर्सनल नाही, घरातले चेंजेस वगैरे. आता सिरियस बोलतो, घरातले वगैरे चेंजेस बघायचे असतील तर थोडे चेंजेस झालेत. ते रिव्हर्स होतात कधी, म्हणून आमची थोडी भांडणं होतात. पण ठीक आहे, ते चेंजेस तुम्हाला सांगतो. जसं की घरातल्या थोड्याशा रिस्पॉन्सिबिलिटीज झाल्या.
सांग काय रिस्पॉन्सिबिलिटीज घेतो सांग. So, मला पण आमच्या ह्याच्यामध्ये कसं आहे, मी पण तुमच्यासोबत ऐकते. आमच्या ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला कसं होतं, आम्ही कामं डिवाइड करून घेतो की वैष्णवी तू हे कर, तर वैष्णवीने जेवण केलं तर मी भांडी धुणार, त्यानंतर वैष्णवीने काय म्हणतात त्याला झाडू मारलं तर मी मॉप मारणार. आधी होतं असं बच्ची, खरं बोल, फालतू घेत मग आता खरं होतं की नाही असं. पण त्या सगळ्या गोष्टी लग्नाच्या म्हणजे काय म्हणतात त्याला, लग्न झाल्यानंतर पण लगेच मला अशा हे नाही झाल्या, हळूहळू जेव्हा स्वतःच्या हाताने पाणी घेणं किती मोठी गोष्ट आहे. येस व्हेरी व्हेरी बिग गोष्ट आहे. मग त्या सगळ्या हळूहळू मी अडॅप्ट करत गेलो. आणि कधी अडॅप्ट केल्या तू त्या गोष्टी? जसं जेव्हा तू मला सवय लावली तर बस. कशी सवय लावली मी? भांडण करून. थँक्यू. सो मग अशा सगळ्या गोष्टी थोड्या अडॅप्ट करायला लागलो. सो माझं तर एवढंच म्हणणं आहे की लग्नानंतर आय थिंक ॲज अ कपल जेव्हा तुम्ही एकत्र राहायला लागता तेव्हा तुम्ही एकमेकांच्या गोष्टी अडॅप्ट करायला लागतात. एकमेकांच्या हिशोबाने टाईमनी जगता, टाईमनी उठता. मी फक्त मज्जा घेणार आहे. मी या ब्लॉगची प्री वर्कआउट करायचं आहे आणि जो राग मी जिम मध्ये काढणार आहे तो मी फक्त आता ऐकून घेणार. या कंटिन्यू बाबू घे. अजून काय चेंजेस झालेत बच्ची माझ्या लाईफ मध्ये? कारण मुलांच्या आयुष्यात लग्नाच्या नंतर काहीच चेंज होत नाही ऍक्च्युली. दिस इज नॉट व्हॉट इट इज अबाउट. लग्नाच्या नंतर एका स्त्रीच्या आयुष्यात. येस. आणि मला एक गोष्ट खूप खटकली होती. काय? चैतन्याच्या घरात त्याचे लाड होतात, माझेही होतात, मी नाही म्हणत नाही. आमच्या दोघांचे इक्वली लाड होतात. माझ्या घरात मी सर्वात लहान होते, सो माझे एक्स्ट्रीम लाड व्हायचे. पण जसं ह्याच्यासोबत माझं लग्न ठरलं तसे आईच्या घरात माझे लाड व्हायला लागले. सो मैं तो ना घर का ना घाट का हो गया था. सो ते मला सर्वात मेजर चेंज. पण बच्ची ते कसं असतं माहितीये का, काय म्हणतात त्याला, लग्नानंतर जे जावई म्हणजे मुलीचे आई वडील असतात त्यांचं असतात बच्चे की जावयावर खायला पण शिकवावं लागतं लग्नानंतर. हा, त्यांचं असतंच की जावयावर थोडंसं प्रेम असतं. बिकॉज नाही म्हणते मी नाही म्हणतेय, मी म्हणते मेहनत मैं घर का ना घाट का हो गया. ठीक आहे, दिस इज वन पॉइंट शी वुड वॉन्ट टू मेन्शन. या नेक्स्ट पॉइंट. तुमच्या आयुष्यात मुलींना फक्त एक मुलगा येत नाही, एक बाळ येतं ज्याला सगळं तुम्हाला शिकवावं लागतं. पण बच्चे असं सगळं ऐकून लोक लग्न करायला नाही म्हणतील, विच इज अ बॅड थिंग. जरा चांगल्या गोष्टी सांग ज्या चांगल्या होतात त्या. हे तर आमची मस्ती मजाक चालू असते यार पोळ्यांना, पण तुला सिरियस काय मुद्दे बोलायचे आहेत बच्चे आता ह्या गोष्टीवर? बिकॉज आपलं टॉक विथ ट्यूजडे थोडासा असं कधी कधी सिरियस असतो, कधी कधी मस्ती. तू स्टार्ट कर पॉझिटिव्ह सोबत. पॉझिटिव्ह सोबत म्हणजे चल ठीक आहे, मी माझ्या आयुष्यातली एक सिरियस गोष्ट एक तुम्हाला सांगतो की जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर मला थोडंसं असं कुठेतरी वाटायला लागलं की रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या असतात, म्हणजे वेळेवर उठणं किंवा खाणं पिणं या सगळ्या गोष्टी नाही, ह्या सगळ्या गोष्टी थोड्या सिरियस असतात बच्ची, की ज्या लाईफमध्ये पुढे जाऊन तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत. तर मला वाटतं ते चेंजेस माझ्यात आले आणि ते दे वर सम गुड चेंज. मी जसं कन्झर्वेटिव्ह बॅकग्राऊंड मधनं नाही आले, माझं फॅमिली बॅकग्राऊंड इज व्हेरी चिल. पण चैतन्याच्या घरचं बॅकग्राऊंड इज अ लिटल कन्झर्वेटिव्ह. सो ऑफकोर्स आय हॅव टू मेक शुअर जशी मी बोलते, जशी मी राहते, जशी मी चालते, जसं मी कपडे घालते, आय हॅव टू टेक केअर. बिकॉज तुम्ही एका घरातून दुसऱ्या फॅमिलीमध्ये चाललाय, तर इट इज अ लिटल डिफरंट. बट डोंट यू फील की लेट्स सपोज बिकॉज आता आम्ही एकत्र राहत नाही, तो आम्हाला कधी एक्सपिरियन्स आला नाही, पण मी तुला एक सिच्युएशन देते. फ्युचरमध्ये सपोज माझी आणि मम्मीची भांडणं झाली, म्हणजे तुझ्या मम्मीची, तर म्हणजे असं असतंच ना की मला वाटणार तू माझी बाजू घे, आईला वाटणार तू त्यांची बाजू घ्यावी. बट खूप सारी मुलं काय करतात, म्हणतात की तुम्ही दोघं तुमचं बघून घ्या. डू यू ऑल्सो थिंक इट इज अ राईट थिंग ऑर नॉट? एवढंच मला फक्त जाणून घ्यायचं बस. मे बी असं मी म्हणू शकतो, पण मला असं वाटतं की नाही म्हणायला पाहिजे. बिकॉज ऍट द कोर पार्ट मला माहिती आहे की तू कशी आहेस, जे माझ्या आईला नाही माहिती, आणि मला माझी आई माहिती आहे जे तुला नाही माहिती. एक्झॅक्टली. सो कुठे ना कुठे ना मी थोडंसं मग तिथे नाही का डिफेंड करायला किंवा थोड्याशा गोष्टी सांगणार की व्हॉट शी मेंट, आणि तू आईला जाऊन सांगणार की व्हॉट आय मेंट इन अ पॉझिटिव्ह वे. आणि ते उलट नातं सुधरवायला जास्त मदत करेल रादर दॅन ते नातं खराब होण्यापेक्षा. हे मला फक्त सांगायचं, कारण खूप जणांचं, आणि ह्याला मला खूप बॅकलॅश पण येईल मला असं वाटतं जर मी ऐकलं तर, की मुलं म्हणतात की मी तर मध्ये पडणार नाही. बट आय थिंक इफ
तुम्ही मध्ये पडला तर यू कॅन इज आउट द सिच्युएशन रादर दॅन ते अजून वाईट होणार, बिकॉज त्या एस्कलेट पण होऊ शकतं, म्हणजे ते वाढू शकतं ते. तर त्यापेक्षा बेटर आहे ज्याला माझं पॉझिटिव्ह गुण माहिती, आईंची माहिती, तो उलट मला सांगेल ना की नाही आई असंच आहे तसं. आपल्याला तर अजून एक्सपिरियन्स आलेला नाही, बट बघा एका दॅट इज अ डिफरंट टॉपिक. दुसरी गोष्ट आय थिंक लग्नानंतर मेजर चेंज लव्ह मॅरेजमध्ये तर मला हेच वाटतं, बिकॉज तुम्ही एका खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंड पासून येता, वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळ्या रीती असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पूजा असतं, बिकॉज तुम्ही लव्ह मॅरेजमध्ये दुसऱ्या बॅकग्राऊंड मधनं जर एकत्र येणार असाल, यू हॅव टू बी रेडी टू कॉम्प्रोमाइज. लोक म्हणतात की अरेंज मॅरेजमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं बिकॉज तुम्ही एकमेकांना ओळखत नाही, बट आय फील इट इज ऑपोजिट. अरेंज मॅरेजमध्ये ऍटलीस्ट तुम्ही सिमिलर बॅकग्राऊंड मधनं येत असता, तर तुम्हाला रीतरिवाज सगळं माहिती असतं, तुम्हाला माहिती कसं वावरायचं कसं नाही. बट आय थिंक जास्त कॉम्प्रोमाइज हा लव्ह मॅरेजमध्ये होतो, बिकॉज इट इज कम्प्लिटली डिफरंट बॅकग्राऊंड. सो जसं की आता आपण कव्हर केलं, म्हणजे पहिलं तर फनी पार्ट कव्हर केला, नंतर इन लॉज वाला पार्ट कव्हर केला, पण व्हॉट ॲज अ कपल, इव्हन इफ इट इज अ लव्ह मॅरेज ज्याच्यामध्ये तुम्ही एकामेकांना 10 वर्ष ओळखा, नाही तर 8 वर्ष ओळखा, नाही तर किती वर्ष ओळखा, काय चेंजेस होतात. तर आपण पहिला मुद्दा कुठला आहे आपल्याकडे, आपला वियर्ड सवय. म्हणजे वियर्ड सवय, मला तर चैतन्याची वियर्ड सवय हीच वाटते की आळशी खूप आहे. मीच पहिले सांगितलं. थँक्यू. मी लगेच ओळखतो मला. तुला माझी कुठली वियर्ड सवय वाटते? वियर्ड सवय म्हणजे मला अशी वियर्ड सवय एक तुझी लय डेंजर वियर्ड सवय, मे बी ती माझ्यामुळेच असेल, पण ती आहे तुझी. आणि मी बघितलंय की तू हे खूप लोकांबरोबर पण करते. तू एक गोष्ट सारखं बच्चे एखाद्याला सांगते, सारखं. आता मला एक सांग, मी तुमच्यासोबत बोलते ठीक आहे, आणि मी म्हणले की चैतन्य आपल्याला हे करायचं आहे, चैतन्य फोन मध्ये, जर त्याच्याकडनं मला रिस्पॉन्स नाही आला तर मग मी कधी कधी असं पण केलं की मी सोडून दिलाय विषय, की मी त्याने ऐकला असेल, आणि नंतर तो ते विसरून जातो आणि म्हणतो की अगं पण माझं लक्ष नव्हतं ना, मग तू रिपीट का नाही केलं. आणि असंही झालंय जेव्हा मी रिपीट केल्या गोष्टी, मी काय लहान मुलगा आहे का, मला कळतं तू रिपीट करू नको. सो दिस इज नॉट अ वियर्ड सवय. सो वियर्ड सवय तर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावीच लागणार आहे. आता कसं सगळ्यांमध्ये एक ना एक वियर्ड सवय असतेच. इट्स अबाउट यू, की तुम्हाला कुठल्या वियर्ड सवयी सोबत तुमचं अख्खं आयुष्य घालवायचंय. ह्याच्या आळशीपणासोबत मी घालवेल माझं अख्खं आयुष्य, आणि तुझ्या त्या सवयीबद्दल पण मी घालवेल. आणि दुसरा आय थिंक टॉपिक त्याच्यामुळेही आमचा थोडासा खटका उडलेला आहे, फायनान्स. की चैतन्य तुझे पैसे जातात कुठं? अरे पण क्रेडिट कार्डचं बिल एवढं येत आहे कसं? बरं, तो आता आपला मुद्दा नाही, आमच्या पर्सनल गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार नाहीत. पण येस, एक फायनान्सचा मुद्दा म्हणायचा झाला तर 1-2 गोष्टी ज्या पर्सनल आहेत त्या आम्ही सांगू शकतो. जसं आमचं EMI, आमचं रेंट, त्याच्यानंतर अजून दुसरं काय आहे आपलं घर खर्च, ह्या कशा डिवाइड होतात. सो बिकॉज आता हे आपण ऑलरेडी कव्हर केलं, पण मी असं सांगते की जेव्हा तुमचं लग्न होतं, यू कॅनॉट बी लाईक की ही माझी सेव्हिंग आहे किंवा माझे पैसे. करेक्ट. नो, आता जरी तुम्ही सेव्हिंग केली असेल ती 10 वर्ष, पण ती आता तुमचं लग्न झालंय. अगं म्हणजे मी माझ्याबद्दल नव्हतं बोलत, मी शपथ सांगतोय. जेव्हा तुझे एक्सप्रेशन तू दिले तेव्हा मला सेव्हिंग आमच्या दोघांची, त्याची सेव्हिंग ही त्याच्या एकट्याची. ओके मुलींना, नाही बट नाही ऑन अ सिरियस नोट, जी आपली मेंटॅलिटी असते ना, ही सेव्हिंग मी माझ्यासाठी केलेली आहे, ती तशी नसते. ही सेव्हिंग दोघांची आपणे-आप होऊन जाते. असं काय, बिकॉज जर काय मेडिकल इमर्जन्सी आता मला किती वेळा आली, तेव्हा चैतन्यनेच त्याच्या सेव्हिंग्ज मधनं युज केले, बिकॉज माझ्याकडे सेव्हिंग. सो तसं असतं. सो आय थिंक दॅट इज अबाउट फायनान्स, की तुम्हाला नाही फायनान्स, दॅट इज अबाउट काय फायनान्स. सेव्हिंगचा हा एक मुद्दा झाला जो काय आहे ते घर खर्चाचा. बिकॉज मी आता ते परत एकदा फक्त रिपीट करतोय, सांगतोय की बिकॉज लाईफमध्ये कसा बॅलन्स असला पाहिजे. लाईफ आफ्टर मॅरेज आपल्या लाईफमध्ये कसा एक बॅलन्स चालू आहे फायनान्सचा, ते मी सांगतोय. बिकॉज तुमच्या भावावर आता थोडंसं EMIचं ओझं आहे, तर बाकीचा घर सगळं खर्च वैष्णवी चालवतो. इट कॅन बी उलट ऑल्सो, नसेल आणि मुलाच्या ह्याच्यावरती घर खर्च चालवतो तर मुलीचं सेव्हिंग होतो, पण दॅट सेव्हिंग इज अगेन दोघांनी. नाही, मग तेच नाही, जर माझ्यावर EMI नसेल आणि तुझ्यावर EMI असला असतं तर मग माझे पैसे घर खर्चाला गेले असते. असं बॅलन्स करून चालायचं. बेसिकली तुमचे अकाउंट अपने आप जॉईंट होतात, इव्हन इफ ते डॉक्युमेंटेड नसतात. पण ह्याच्यावरनच टॉपिक येतो सपोर्ट सिस्टमचा. चैतन्य, लग्नानंतर एक गोष्ट लय भारी असते की जे टेन्शन तुम्ही एकटे घेऊन मरत असता ना दिवसभर,
आणि जे टेन्शन घेऊन तुम्हाला रात्रभर झोप येत नसते ना, बिकॉज काही मुद्दे शेअर करायला आणि असं कट करायलाही भेटतं, पण ते शेअर करायलाही तुमच्या आयुष्यात एक मनुष्य येतो. बिकॉज काही मुद्दे असे असतात ना जे तुम्ही घरच्यांबरोबर नाही बोलू शकत, किंवा नाही का असं तुम्हाला दिलखुलास मैत्रिणींबरोबर नाही बोलतात, बिकॉज ते काय म्हणतील काय वीकलिंग आहे, असं टाइप्स मध्ये तुम्हाला रिस्पॉन्स. वीकलिंग म्हणजे अगं नाही बोलतात असं, बट असं असतं ना की यू डोंट वॉन्ट टू शो पीपल दॅट युअर वीक. मला माझ्या आई वडिलांना नाही दाखवायचं की माझ्यावरती काय स्ट्रेस आहे, कारण मला त्यांना स्ट्रेस नाही द्यायचा आहे. बट मला असं नाही की मला चैतन्याला स्ट्रेस द्यायचा, बट आय नो की चैतन्य मला सोल्युशन देईल किंवा चैतन्य विल मेक मी फील हर्ड. आणि मला थोडं, आणि जेव्हा चैतन्य म्हणतो ना टेन्शन घेऊ नको मी आहे ना, बास, हे माझे घरचेही म्हणतात, पण मला घरच्यांना टेन्शन नसतं द्यायचं. आणि आय थिंक हे सगळेच रिलेट करते, तुमचं लग्न झाले किंवा नाही झाले, एकदा तुम्ही कमवायला लागता आपल्या आयुष्यात, हे असतं की आई वडिलांना आपल्याला काहीच त्रास द्यायचा नाही किंवा नाही आपण काय कशा थ्रू गो थ्रू करतोय, बिकॉज त्यांना आपल्याला हे नसतं करायचं. सो तो सपोर्ट सिस्टम जो भेटतो ना तुम्हाला आयुष्यभराचा, लाईफ आफ्टर आय थिंक दॅट इज द बेस्ट थिंग दॅट कॅन एव्हर हॅपन. या जो की तो सपोर्ट जरा आलं परत. आणि एक गोष्ट जी असते ना, जी मला म्हणजे लग्नानंतर मी फेस केली, मला पालक आवडतं, मला पालक पनीर आवडतं, पण गेले 1-1.5 वर्ष मी खाल्लेलं नाहीये. काय संबंध? कारण ह्यांना इथं पालक आवडत नाही. पण तुला पालक कधीपासून आवडायला लागलं? मला तर माहित पण नाही. मी पालक पनीर खाऊ शकते, बट चल पालक नुसतं पालक मध्ये दही टाकूनही भाजी, हाटीव भाजी लय छान लागते. आणि पालक, आता मला सगळं नवीन कळतंय. आणि पालक पनीर, बच्ची मी किती वेळा बोलली पालक पनीर करू का, पालक पनीर करू का, तू मला काय बोललास? हा, मला पालक नाही आवडत. सो ठीक आहे यार, लाईफ आफ्टर मॅरेज थोडं कॉम्प्रोमाइज करून जायला लागतं. मला तर शेंगदाणे अजिबात आवडत नाही, आणि ह्याला टोमॅटो, पण तरी मग पोह्यामध्ये टाकावा लागतो. आणि मला कूट आवडत नाही, पण मला कुटाची भाजी खावी लागते. पण ह्याला टोमॅटोवाली भाजी आवडत नाही, पण मी टोमॅटो टाकते. सो आयदर तुम्ही डिसाईड करू शकता की टाकायचंच नाही, किंवा मग टाकायचं आणि हे करायचं. मग मी त्याला म्हणते की मी कढीपत्ता आणि शेंगदाणे, कढीपत्ता तुझ्यासाठी काढेल आणि तो माझ्यासाठी शेंगदाणे काढतो. आणि टोमॅटो मी नाही काढत, कारण तो खातो इव्हेंच्युअली, किती तो नाही म्हटलं तरी टोमॅटो छानच लागतो. सो खायचंही खूप हे होतं रे. आणि पहिला तर हाच प्रश्न, काय खायचं, आणि हे जर असं काही कर चालेल मला. आणि मी काय बनवायला घेतलं, मी तर हे खात नाही, बनवत आहे, आवडत आहे, नाही किचकिच असते. असं नाही आज मी अकेला हूं तो मैं पिझ्झा ऑर्डर कर गया. अरे ऑर्डर करताना भनभन असते, मला हेच पाहिजे, तेच पाहिजे. त्यामुळे कधी कधी असंही होतं आम्हाला की आम्ही वेगवेगळ्या ऑर्डरी करतो. या लाईफ आफ्टर मॅरेज. नेक्स्ट काय, नेक्स्ट मुद्दा काय घ्यायचा? स्पेस. पर्सनल. खूप लोक लग्नाच्या अगेन्स्ट काय माहिती चैतन्य, त्यांना पर्सनल स्पेस मिळत नाही म्हणून. पण मला बच्ची म्हणजे लास्ट टाइम तू माहित नाही कुठं बोलली होतीस एका शो वरती की नाही, एकमेकांचा पर्सनल स्पेस पण इम्पॉर्टंट आहे. गेलो होतो, पण मला असं कधी फील नाही झालं की नाही का तुला पर्सनल स्पेसची गरज तुला मला. बट डोंट यू थिंक आपल्याला ते फील नाही झालंय, बिकॉज आपल्या दोघांचं वर्किंग लाईफ अशी आहे की आपल्याला ऑटोमॅटिकली स्पेस भेटते. डोंट यू फील? ते पण एक आहे, पण तेच ना, पण मला असं कधी फील, जेव्हा मी काम करत असतो तेव्हा पण मी तुझ्याशीच बोलत असतो, जेव्हा म्हणजे आधीमध्ये बोलत असतो. नाही म्हणजे मी सांगते कसं असतं, जेव्हा तो कॅब मध्ये बसतो तेव्हा त्याचा कॉल असतो, त्याचं जेवण झालं तो चालायला जातो तेव्हा त्याचा कॉल असतो, मी जेवले का ना त्याच्यासाठी तो मला एक टेक्स्ट टाकणार की तू जेवलीस का नाही. आणि रात्री जर तो जेव्हा चालायला जातो परत त्याचं, मी जागी असेल तर तेव्हा त्याचा कॉल असतो. बट त्याचं तेच की त्याला कामामधूनही कुठं फ्री वेळ भेटला की तो मला टेक्स्ट किंवा कॉल करतो. आणि माझंही तसं की माझंही दुपारचं जेवण झालं की मग मी त्याला कॉल करते. बट जेव्हा घरी येत असते गाडीवरनं तेव्हा पण दिवसभर काय झालंय सो आय थिंक पर्सनल स्पेस तर आहे गरजेची, मी नाही म्हणणार नाही. आणि मी ह्याच्यासोबत स्ट्रॉंग स्टँड घेते. जर तुम्ही एकामेकांना स्पेस दिली नाही तर एकामेकांची व्हॅल्यू ही कमी होते. बट ऍट द सेम टाइम मला जेव्हा असं कुठं येतं ना की चला मैत्रिणींसोबत ट्रिपला जाते किंवा माझ्या बहिणी आल्या तर मी त्यांच्यासोबत ट्रिपला गेले होते, ती स्पेस मला नाही आवडली की मी चैतन्याला सोडून 4-5 दिवस लांब चालली. इव्हन कधी कधी असं होतं की मी असं डिसाईड केलं की पुण्याला मी एकटी पुढे चाललीये, तुला सुट्ट्या नाही पण मला एन्जॉय करायचं, मी जाते ना. लग्नाच्या टायमिंगला पण मला पुढे जावं लागलं होतं बिकॉज मला जास्त कामं आटपायची होती, पण मला नव्हतं आवडत एकही मिनिट ह्याच्याशिवाय. म्हणजे स्पेस दिवसभरातून जो आम्हाला भेटतो दॅट इज मोर दॅन इनफ. पण त्याच्याशिवाय मी ह्याच्या बिना ट्रिपला आता नाही जाऊ शकत मला तरी वाटतं. पण जर काय लाईफ आफ्टर मॅरेज तुम्ही जर काय दिवसभर एकत्र असाल आणि तुम्हाला पर्सनल स्पेसची इम्पॉर्टंट म्हणजे गरज असेल तर मग तुम्ही ऍक्च्युली म्हणजे आता
कसं आहे, आम्ही मॅनेज केल्या गोष्टी. आता त्यावेळेस मला गेम खेळायला आवडायचं स्टार्टिंगला. स्टार्टिंगला जेव्हा आमचं स्केड्यूल सेम होतं तेव्हा चैतन्याला गेम खेळायला खूप आवडायचं आणि तो त्याच्या मित्रांसोबत गेम खेळायचा. पण मी तेव्हा काय करणार, पण ऍट द सेम टाइम मला बुक शांतीमध्ये वाचायला आवडतं. सो मी माझी हॉबी करायची, हा हॅज अ हॉबी. एकाच रूम मध्ये असायचो, बट दॅट इज ऑल्सो अ टाईप ऑफ स्पेस. सो आय वुड स्टँड बाय दिस की स्पेस तर गरजेची आहे ब्रो. येस मॅम. बट मी 1-2 आठवडे तर नाही लांब राहू शकत, पण दिवसाभरातून 1-2 तास तरी तुम्ही स्वतःसाठी द्या. येस, दॅट इज नीडेड. आय थिंक आफ्टर मॅरेज हे करू शकतो की तुम्ही एकामेकांना स्पेस द्या. सॉरी, कूल मॅन, दे तुला स्पेस. आणि एकामेकांची ड्रेसिंग सेन्सवर कमेंट करू नका. कळलं का चैतन्य? हे बोल राखायचं नाही. नेक्स्ट मुद्दा काय? का तू ड्रेसिंग सेन्सवर कमेंट नाही करत माझ्या? करतो ना. एका लग्नाच्या नंतर हे खूप असतं, पण म्हणजे मुलींनो आपल्याला एखादा खूप आवडतो, ठीक आहे, ड्रेस वगैरे. पण आता मी तुम्हाला हे सांगतो, हिला जे ड्रेस आवडतात ना ते हिच्या मैत्रिणींनाही नाही आवडत आणि ते मलाही नाही आवडत. म्हणजे कुछ तो आहे ना. जेव्हा मी इंस्टाग्रामवर पोस्ट करते तेव्हा तर मला कमेंट्स येत असतात की कुठनं घेतला. मग ते चांगलेच असतात ना, म्हणूनच तू ते घातलेत आणि तू ते टाकलेत ना. मग तेच मी तुला सांगते, जे घाणेरडे असतात ते तुलाही नाही आवडत, तुला आवडतात पण तुझ्या मैत्रिणीला. आय कॅन कॅरी इट ब्रो. नो मॅन, नो. आता नेक्स्ट ब्लॉगला मी मला जो आवडतो जो त्याला नाही आवडतो तोच घालणार. ठीक आहे, बघू ना आपण. लेट्स गो मॅन. सो आय थिंक खूप जास्त कव्हर केलं आपण चैतन्य. 10 मिनिट. अजून एक काही तर मुद्दा नाही, एवढंच मुद्दा नाही एवढंच. आय थिंक दॅट इज इट. भरपूर पॉईंट कव्हर केले. फायनान्स, स्पेस, खायचं, इनलॉज. मग असा एक जो मुद्दा नाही का, म्हणजे थोडस काय म्हणतात त्याला, काय भाषेचं आहे. तर वैष्णवी त्यांच्या घरी असं बोलते एकदम चिल करा आणि चिल डील. पण माझ्या घरी असं चिल करा म्हटलं तर ते माझ्या घरच्यांना कळणार नाही. थोडंसं ह्या थोड्याशा गोष्टी चेंज झालेल्या आहेत आमच्या वैष्णवीच्या आयुष्यात. मी काही बोलत असते घरामध्ये. कारण चैतन्याने जसं माझं ऐकलं नाही आणि डे लाईट मध्ये शूट केलं नाही, कारण तो कशात लेझी बिझी होता, आय डोंट नो. त्याच्यामुळे मी तर चांगल्या लाईट मध्ये उभं राहूनच एक्झिट. पण तुझ्या तोंडावर थांबणार आहे मी इथं थांबायची, कारण इथनं खूप जास्त लाईट येते. मी अर्धी अंधार दिसली तरी फरक काय पडतोय. अशी तोंड करून बघ. म्हणजे आय थिंक दॅट इज इट फॉर टुडे. येस, लाईक शेअर. नाही, हा होता ट्यूजडे टॉक्सचा, अनफिल्टर्ड ट्यूजडे टॉक्सचा 3रा भाग. ऑन प्री वर्कआउट. येस. आता मी चाललोय जिमला आणि मी सगळा राग तिथे काढणार आहे. येस. Apparently it is illegal to maramari on video. Like, share and subscribe.